जरा पाणी दे ग. आहे दिली आई दादा. ए बाई, आता तू ना तेव्हा सारखा हट्ट करू नको, आमच्या दोघांच्या मध्ये झोपायचंय म्हणून. गाई घरात काय चाललंय आणि यांना विनोद सुचताय. मग मी आनंदात आहे. आनंद? हो. कसला एवढा आनंद झाला? कसला एवढा आनंद म्हणजे माझ्या दोन पोरी माझ्या समोर आहेत, माझ्या घरात परत आलेल्या आहेत. त्या दोघी एकत्र गेल्या होत्या घर सोडून, दोघी एकत्र आलेल्या आहेत परत. मी काय म्हणतो, आता जाऊच नका तुम्ही. अहो इथेच राहा. हा मग काय, तू काय तुझा नवरा ना देव ना, तेच तू त्याला म्हणा आपले दादा म्हणतायत आपण सगळ्यांनी इथंच राहायचं. हा सगळ्यांनी आपण इथंच राहू मस्त. काही काय सांगताय तिला? काही काय सांगताय म्हणजे बरोबर तेच सांगतोय मी. मला माझ्या पोरी माझ्या समोर हव्या आहेत. हो पण हे हो असंच हव्या आहेत. काहीतरी काय हे बघ, घरामधली जी टेन्शन्स आहेत ना ती काही दूर होण्यातली नाहीये. ती अंबिका काही झालं तरी सुधारणार नाही. ते काय म्हणतात ना, वाकडं ते वाकडच राहणार. तो तर जशी पुट. तेच ते, फक्त मी टाळलं बोलायचं. मग ह्या दोघी समोर असल्या की नाही की मग कसं होईल, मी यांच्याशी छान गप्पा मारत राहील, तिकडे अंबिका काय करायचं ते करत राहू दे. आपल्याला काही फरकच नाही पडत. फक्त एकच शंका येते मनात. काय? ते मुक्ता कुठल्या क्षणी पळून जाईल का घरात ना. एक काम करूया आपण, घराच्या सगळ्या दरवाजा खिडक्यांना बाहेरून बंद करून सील ठोकून देऊया, म्हणजे ती कुठे पळून जाणारच नाही. पण सील करून काहीच फायदा होणार नाही. का? मुक्ताबाईनी घरात राहतच नाहीये. म्हणजे ती सारंग सोबत आउट हाऊस मध्ये राहायला गेली. का? कारण गेस्ट हाऊस मध्ये जागा नाहीये असं काहीतरी कारण दिलंय त्यांनी. अरे गेस्ट हाऊस मध्ये त्यांनी राहण्याचा काय संबंधच नाही. त्या घरचे मालक आहे. हे वेडी आहे, त्यांची स्वतःची रूम आहे. ऑप्शन खूप आहेत, पण खरं तर वहिनीने जो शब्द दिलाय तो तिला मोडायचा नव्हता, म्हणून ती घराबाहेर गेलीये. काय वेळ आली आहे, घरची सून असून तिला घराच्या बाहेर राहायला लागते. भक्ती भक्ती काय झालं? ते जरा चहा घेऊया का? एवढ्या उशिरा? थोडं बेचैन होत होत आणि डोकं पण जरा गरगरा लागलेलं. चहानं जरा बरं वाटलं म्हणून म्हटलं. ठीक आहे, बनवते मी. या आउट हाऊस मध्ये आपल्या प्रेमाच्या कितीतरी आठवणी आहेत ना. यु नो, मी लपून छपून इथे यायचो आणि तुला बघायचा प्रयत्न करायचो. मला आठवतं एकदा तुम्ही आला होता आणि मला जेवताना बघून तुम्हाला ढेकरे यायला लागले. तेव्हा पकडला गेला होता. तुझ्यामुळे मला माझा उपवास पटकन संपवावा लागला होता. तुला माहिती आहे ना, मला भूक कंट्रोल होत नाही. लगेच ऍसिडिटीचा त्रास होतो. म्हणजे माझं असं होतं की आयुष्यात काय व्हायचं ते होऊ द्या, पण आधी मला प्लीज खायला द्या. कोण असेल? या ना, या. मुद्दामून करताय ना हे सगळं? तुम्ही ठरवलेलं आहे का घरी यायचंच नाही म्हणून?
आउट हाऊस मध्ये राहताय मुद्दाम? आयुष्य खरंच एका चक्रासारखं असतं. हे सगळं घडलंय, परत तेच घडतंय. त्या मागच्या गोष्टी बदलताय. आम्ही लग्न करून इकडे आलो होतो तेव्हा तुम्ही मला आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलं होतं. तेव्हा मला लई वाईट वाटलं होतं आणि आता आम्ही इकडे परत राहतोय तर तुम्हाला लई वाईट वाटतंय. पण इकडेच राहावं लागलं. ही घरच्यांसाठी घेतलेली जबाबदारी आहे, ती पार तर पाडावीच लागल ना. दादा अरे प्लीज तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. अहो आम्ही दोघं याआधी पण इथे राहिलोय, सो आम्हाला खरंच काही त्रास नाहीये. सो तुम्ही पण प्लीज. हे कसं वाईट वाटणार नाही आम्हाला? परकी नको असलेली माणसं सुद्धा घरातल्या गाद्या गिरद्यांवर लोळतायत. हे तुम्ही दोघं इथे राहताय, हे का वाईट वाटणार? झोप येणार आहे का आम्हाला तिकडे? अहो मोठी आई, आउट हाऊस हा घराचाच भाग आहे. आपण सगळ्यांना समान वागणूक देणारी लोक आहोत, त्यामुळे इकडे राहिल्याने कोणीही लहान होत नाही. आपण एकत्र येऊया आणि या परिस्थितीला सामोरं जाऊ. तुम्ही दोघं हे सगळं माझं लग्न वाचवण्यासाठी करताय ना? मी तुम्हाला थँक्यू म्हणावं की सॉरी हेच कळत नाहीये रे. खूप मोठं देणं लागते मी तुमचं. वहिनी, मी ना तुला प्रॉमिस करते, माझ्या सासरच्यांना ना तू केलेल्या त्यागाची जाणीव नक्की होईल. आणि तू जसं तुझ्या सासरच्या माणसांमध्ये बदल घडून आणलास ना, तसा मीही नक्की घडून आणेन. तू बघच. झालं? एवढे अस्वस्थ झाला होता. ते मला ना कळतच नाही मी काय काम करावं. माझ्याकडनं कुठलं स्किल आहे, कुठलं असं वेगळं शिक्षण. गवंडी झाला असतो, प्लंबर झाला असतो, नाही तर लाईट मॅन झाला असतो, रोजंदारी तर मिळाली असते. असं कायच झालं नाही. मला ना लय वाटत मी पण काहीतरी करावं. कुणाच्या मायावर विश्वासच नाही. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. ज्याच्याकडे पुढं काय करायचं याचं उत्तर असतं ना, त्याला सुद्धा कधी कधी कुठून सुरुवात करायची नाही समजत. आणि त्यामुळे ना तुम्ही मागं पडलाय किंवा तुमचं काहीच होणार नाही असा विचार अजिबात नका करू. काय झालं? असे का पाहताय? तू मला लय कौतुक वाटतं. खरं तर माझ्यासारखंच टेन्शन तुला पण असताना ती पॉझिटिव्ह बोलते. असं काय जमात तुला? पॉझिटिव्ह नाही राहायचं तर काय करायचं? गरीबाकडे त्याचा विश्वास सोडून दुसरं काय असतंय का गमवायला? आणि तोच जर गमावला आपल्यासारखं कंगाल कुणी नाही. कधीतरी काहीतरी चांगलं घडलं या आशेवर आपण दिवस काढतो. आणि ती आशा ना लई सुखावणारी असते. आणि का नाही घडणार आपल्या आयुष्यात चांगलं काही? फक्त वाईट घडायलाच जन्म घेतलाय काय आपण? आता आमच्या आयुष्यात कधी काही चांगलं झालं नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण तू मला सांगू का,
नुसतं चांगलं घडण्याचा विचार सुद्धा लय आनंद देऊन जात. नुसतं स्वप्न रंगवायला पण लय भारी वाटत. वा, आता ह्योच विचार घेऊन मी स्वप्न रंगवणार बघ. भक्ती, तुझ्या संग बोलून लय भारी वाटलं बघ. आणि मेन म्हणजे आपल्याला असं एकांतात बोलता आलं. म्हणजे एकांतात म्हणायचं नव्हतं मला, निवांत बोलता आलं असं म्हणायचं होतं. भक्ती, तुझ्या संग लय वाईट वागलं. किती चांगली माणसं आहात तुम्ही. आणि मी काय करायचं चाललेलो. पण भक्ती, मी तुला बोललोय तसं एक ना एक दिवस तुझा विश्वास जिंकणार म्हणजे जिंकणार बघ. हा भक्ती, मला एक प्रश्न पडला. मुक्ता ताई एवढी खंबीर आहे, तुझ्या आयुष्यात जे तिला पाहिजे ते ती मिळवते. मग असं असताना तिच्या संग असं वाईट कसं काय घडलं? ती लय मोठी गोष्ट आहे. अजून जर 2-4 कप चहा मला मिळाला असता ना, मग तुझी किती बी मोठी गोष्ट असू दे मी ऐकायला तयार आहे. मलाही आमचा हिस्सा हवाय. ती हयात असो किंवा नसो, मी माझा हिस्सा घेऊन राहणारच. हाय युजलेस महानिर्लज्ज मुलगी. रेणुका, ही पद्धत नाही हा बोलायची. हो, तुझ्यासारख्या महानिर्लज्ज मुलीसाठी चांगले शब्द कुठून आणायचे का शोधून? आणि तुझ्यासारख्या मुलीकडे बघून चांगले शब्द येतील का डोक्यात? रेणुका, अगं मी इथे पाहुणी आहे ना. नगरकर घराशी एवढे जिव्हाळ्याचे संबंध असताना सुद्धा तुम्ही मला कधीच बोलवलं नाही. आणि आता अंबिका आत्या बोलवते तर त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम आहे. बरं, मी इथे येऊन कोणाला त्रास देतेय का? नाही ना. उलट अंबिका आत्या जे सांगतेय तेच करते.
अरे बापरे बापरे बापरे, किती साधी सुजवळ सभ्य मुलगी आहेस ना तू. ऍक्च्युली यू नो व्हॉट, तू अंबिका आत्याची पेट आहेस. रेणुका, रेणुका ही वहिनी. शांत राहा ना जरा प्लीज. सकाळी सकाळी घरात वाद नको. ही आर्या बघ ना काय करायचा प्रयत्न करते. तिला असं वाटतंय की घरात फोर्सफुली घुसून आणि किचन मध्ये काम करून तुझी जागा घेता येईल. रेणुका तू तरी शांत बस ना, नको ना घरात कटकट. अगं आई, हे प्रकरण असं शांत डोक्याने सोडवण्यासारखं आहे का? नाही ना. हे बघ आई, तू नको काळजी करू. मी आणि वहिनी बघून घेऊ काय करायचंय ते. पण एक लक्षात ठेव, सासूबाईंची तब्येत बरी नाही, आजारी आहेत त्या. हो, तू विश्वास ठेव ना जरा माझ्यावर. डोंट वरी. हे सिंक मध्ये ठेव. हे तर पक्का आहे की तुम्ही आम्हाला इकडे त्रास देण्यासाठी आलाय. नाही अगं, मी तर ते किती खोटं बोलणार आहात. आमच्या नजरेत तर तुम्ही पडलाच आहात, निदान स्वतःच्या नजरेत तरी पडू नका. या घरात तुम्हाला उचकवण्यासाठी बोलवलंय हे तुम्हाला कळत नाहीये का? तुमचा वापर केला जातोय. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही या घरात असल्याने नसल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. तुमचा तर मला रागही येत नाही. हा, पण तुमच्या आई वडिलांची मात्र मला खरंच कीव येते. हे बघ अगं, माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणालाच त्रास द्यायला नाही आलीये, खरंच. मी परत तुमचा विश्वास जिंकायला आलीये ग. अहो, विश्वास जिंकायचा असताना तर तुम्ही इकडे आलाच नसता. अहो रेणुकाताई, अंबिका आत्याच्या पाहुण्या आहेत त्या. यांच्यात जेवढा चांगला पाहुणचार करता येईल ना तेवढा चांगला पाहुणचार करूया. मी तर खूपच एक्साइटेड. खरंच तसं ठरवलं ना तर हिला इथून पळून लावायला 1 सेकंदही नाही लागणार. पण काय आहे ना, अरे बापरे, पाल पाल कुठे कुठे अहो या तर पळाल्या. पण पाल कुठे? अगं वहिनी, काय ग तू, ती पालीला घाबरते म्हणून तिला घाबरवलं. म्हणजे पाल नव्हती. तुला म्हटलं होतं ना, तिला इथून पळवायला जराही वेळ नाही लागणार. पोहे जळायचे. तुला असं बघून किती छान वाटतंय का? तुम्हाला बी बघून मला लय बरं वाटतंय. हे बघ, देवी पावली मुक्तानी स्वतःच्या हाताने उपमा बनवून आणलाय, तोही आपल्या किचन मध्ये. चला, म्हणजे आजारी पडण्याचा फायदा झाला म्हणायचं. नका ना असं बोलू. दुखणं चांगलं असतं वय. कधी कधी चांगलं पण असतं. बरं आधी घ्या. त्याच्याशिवाय तू आली असतीस का? बघितलं ना रावसे, कशी धावत पळत काळजीनं आली या. माझ्यावर लई प्रेम करते, अगदी सारंग परास. खरंय, मावस सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावरच आहे. पण हे खाल्लं तरच. हा, हे संपवल्यावरच तुम्ही असं मस्त ठणठणीत बऱ्या व्हाल. काळजी करू नकस, मी खाईलच. पण हे नाश्ता जेवण हे करण्यात तुझा लई वेळ घालवू नकस. आता जरा मला बरं वाटतंय. बरं, अजून बरं वाटेल तुला संबळ वाजवताना, रियाज करताना. मी स्वतः बघीन तेव्हा मला जरा बरं वाटेल. बरं, काळजी घे, रियाज बंद होणार नाही याची काळजी घे. बरं नाही, आता जा आणि जाऊन संबळ वाजव. अगं, नुसता तुझ्या संबळाचा आवाज कानी पडू दे. बघ मग कशी ठणठणीत उभी राहते मी. व्हाय की नाही राव साहेब? हो.